कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपतींवर प्रेम आहे म्हणताना तुम्ही त्यांना अशिक्षित ठेवून बुद्धीनं अधू केलं तुम्ही। या घरावर प्रेम आहे असं म्हणता, या घरात तुमच्या मुलाशी कायद्यानं लग्न करून घरात आलेल्या मुलीला वेडं ठरवलं, या घराला नेस्तनाबूत करायला निघालात आणि प्रेम आहे म्हणता। कुठलं प्रेम आहे, कुठली माया आहे? झालं झालं का अजून काय बाकी आहे? तुम्ही जे काही आरोप करताय का नाही सुनबाई, त्याचा पुरावा नाही तुमच्याकडं। बोलाचा भात आणि बोलाची कडी। अहो, तुमचं खरं रूप पुराव्यासहित सगळ्यांसमोर आणलं म्हणून तर तुम्ही मान्य केलं, नाहीतर राजरोसपणे घराची मालकीण बनून राहिला असतात तुम्ही। हेच अंतिम ध्येय होतं ना तुमचं, यासाठीच हा सगळा अट्टहास केलात ना तुम्ही। किती पाताळ यंत्रे आणि कारस्थानी आहोत तुम्ही। मला विश्वासच नाही बसत, ज्यांच्यावर प्रेम आहे असं म्हणता त्या माणसांची अशी फसवणूक करता तुम्ही, असं वागता त्यांच्याशी। मला संशय आला, मी मागोवा घेतला म्हणून, नाहीतर हा खेळ तुम्ही चालूच ठेवला असता। कारण बाबांशी लग्न हेच तुमचं अंतिम ध्येय होतं, तेच हवं होतं तुम्हाला, त्यासाठी हा सगळा खेळ तुम्ही सुरूच ठेवला असता। एवढे दिवस तुम्ही नाटकाची चांगली तालीम केली, तुमचं दुर्दैव हे की ऐन प्रयोगालाच तुमचं पितळ उघडं पडलं। तुम्ही नेहमी म्हणता ना बुद्धी महत्वाची आहे, मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बुद्धीला शिक्षणाची जोड असणं सुद्धा आवश्यक आहे, तरच अंतिम लढाई जिंकता येते। आता बस, आता खेळ संपलाय तुमचा, मी ऍक्शन घेणार तुमच्यावर। मी पोलिसांना बोलवणार आहे आणि तुमच्यावर फसवणुकीची केस टाकणार आहे। अक्षरा, मी तुझ्या बरोबर आहे, तू बोलव पोलिसांना। तुम्ही शांत व्हा जरा मास्तरीनबाई। शांत व्हा म्हणजे? तुम्ही बघताय ना काय चाललंय। आपण बोलूया नंतर। अहो, बोलायचं नाहीच आहे ना, बोलण्यासारखं काय राहिलंय अधिपती? आता ऍक्शन घेण्याची वेळ आहे, ह्यांना कडक शासन देण्याची वेळ आहे। अधिपती, एवढे सगळे जण आहेत साक्षीला, आता हद्द झाली आहे यांची। तुमच्यावर एवढं प्रेम आहे म्हणतात त्या, पण तुमच्याही डोळ्यात धूळ फेकलीच ना शेवटी त्यांनी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।